व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सुरुवातीलाच मी तमाम इंदापूरकरांचे मनपूर्वक आभार मानते की मोठ्या संख्येने मतदान करून आपण मला दिल्लीला पुन्हा जायची संधी मिळाली। इलेक्शन संघर्षाचं होतं, वेगळाच अनुभव होता माझ्यासाठी, कारण आयुष्यामध्ये चढ उतार सगळ्यांच्याच आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुःख, कभी खुशी कभी गम, थोडा खट्टा थोडा मिठा, असं सगळ्यांचंच आयुष्य असतं। आता तुम्हाला वाटत असेल सुप्रिया सुळेला कशाचा त्रास, बरोबर आहे की नाही? प्रत्येकाला तसं वाटत असतं। मला नेहमी वाटत असतं तुमच्या आयुष्यात काही नाही त्रास, तुम्हाला वाटत असतं माझ्या आयुष्यात काही नाही त्रास, पण प्रत्येकाला आपल्या आयुष्याची सुख दुःख ही माहिती असतात। आणि महिलांमध्ये खूप वेगळा गुण असतो, आपल्याला ना सहन करायची ताकद जास्त असते। आणि जेव्हा आपण गोष्टी होत असतात ना, तेव्हा सगळ्या तोंडाने बोलत नाही किंवा कृतीतून दाखवत नाही, अनेक गोष्टी मनात ठेवतो। आणि प्रत्येक घर एकत्र ठेवायचं असेल तर ती सगळी नैतिक जबाबदारी तिथल्या महिलेचीच असते। आणि नाती, आजच सकाळी कोणीतरी बोललं नात्यांबद्दल, माझं ठाम मत आहे, नाती जोडायला 1500 रुपये लागत नाही, नाती जोडायला मोठं मन लागतं। आणि नातं जोडणं सोपं असतं, पण नातं जोडणं खूप सोपं असतं, पण ते नात्यात राहणं याला सगळ्यांना थोडासा प्रयत्न करावा लागतो। त्याच्यामुळे नाती जगवणं, टिकवणं, ती प्रेमाची ठेवणं याला किंमत नसते। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की या राज्यातल्या राज्यकर्त्यांना असं वाटतं की एखादं नातं हे फक्त पैशाने जोडलं जातं। नाती पैशाने जोडली जात नाही, सब कुछ पैसे से नहीं होता, कुछ चीज दिल से करनी पडते। त्यामुळे मनापासून जी नाती राहतात ना, तीच आयुष्यभर टिकतात। पैसा सगळ्यांच्या आयुष्यात येतो आणि जातो, सत्ता पैसा यश अपयश सगळ्यांच्या आयुष्यात येतं आणि जातं, राहतात फक्त नाती। मग ते लक्षात ठेवा, अति दुःख असेल तरी माणसंच लागतात, आणि अति सुख असेल तेही साजरं करायला माणसंच लागतात। आणि ती माणसं विकत घेता येत नाही, जीवाभावाची माणसं ही मनाने जोडली जातात, त्यांना नाती म्हणतात। जेव्हा आपण पैसे काय करतो ना, त्याला नातं नाही म्हणत, त्याला व्यवहार म्हणतात। दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या सरकारला व्यवहार आणि नातं याच्यातला फरकच कळत नाही। नाती प्रेमाने आणि रक्ताने दोन्ही जोडली असतात, व्यवहार प्रेमाने होत नाही, व्यवहार रक्ताने होत नाही, तो फक्त पैशाने होतो, म्हणून त्याला व्यवहार म्हणतात आणि नातं म्हणत नाही। त्यामुळे दुर्दैव आहे की आज महिलांना पुढे करून आमचे राज्यातले सगळे नेते कामाला लागले। काही हरकत नाही, कधी ना होईना महिलेची गरज पडली ना, ह्याच्यातच आपल्याला, कारण का तुम्ही कधी महिलांना मान सन्मान दिला नाही। पहिल्यांदा तुमच्या लक्षात आले की अरे बापरे ही मोठी संधी आहे, पण तुम्ही जेवढे चतुर आहात त्याच्यापेक्षा जास्त चतुर आमच्या महिला आहेत, कारण त्यांना माहिती आहे, त्यांना व्यवहार आणि नात्यातलं अंतर व्यवस्थित कळतं। त्याच्यामुळे मला काही चिंता वाटत नाही। लोक सगळे पत्रकार मला विचारतात, अरे बापरे लाडली बहिणाची स्कीम आली, इलेक्शन मध्ये काय ठरेल का? म्हटलं लाडक्या बहिणी स्कीम मुख्यमंत्री, नुसती लाडकी नाही, ती मुख्यमंत्र्यांची स्कीम आहे, काही लोकांचा गैरसमज आहे। मुख्यमंत्री लाडकी बहिणा स्कीम जी आहे त्याचा आणि मतांचा काय संबंध? आम्ही स्वाभिमानी लोक, आम्ही पैशाने विकले जात नाही, आणि हे बारामती लोकसभा मतदारसंघाने राज्याला नाही देशाला दाखवून दिलं की आम्ही पैशाने विकणारे नाही, आम्ही स्वाभिमानी आहोत। आणि माझा हा अनुभव, मला तुम्हाला खरं सांगू, मी माझ्या आई वडिलांना एकुलती आहे, आयुष्यात खरंच कशासाठी लढावं लागलं। काही लोक म्हणतात माझ्याबद्दल की हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, हो आले, सोन्याचा नव्हता, ती फक्त म्हणे, नाही तर यांना वाटायचं यांच्या घरात सोन्याचे चमचे येत नाही, ती म्हण आहे मराठीतली। आणि खरंच आहे की मला खरंच आयुष्यात कशासाठी लढावं लागलं नाही, कारण का खरंच आई वडिलांना एकुलती एक होती, कुणाशी भांडणार, आणि एक तर माझ्या गरजाच कमी आहेत, त्याच्यामुळे भांडायला मला फारसं लागत नाही, कारण का कशासाठी भांडणार? भांडण कधी होतं
जेव्हा तुम्हाला आणि मला ना ती एकच वस्तू हवी असते. त्यांना जे हवं होतं ते मला कधीच नको होतं आणि ते मला जे हवं होतं ते त्यांना कधी नको होतं. त्याच्यामुळे भांडण कधी होतं जेव्हा लोकांमध्ये अंतर येतं किंवा तीच वस्तू हवी असते ना तेव्हा लोकांच्यात भांडण होतं. माझा एक तर भांडका स्वभाव नाही, मला लढायचं कसंच माहिती नव्हतं आणि आमच्या कुटुंबात पण मी खूप लहान वयाने, त्याच्यामुळे मोठी भावंडांनी इतकं प्रेमाने लाड केले की कधी वेळच तशी आली नाही. पण माझं नंतर काय देव जाणे कोणाच्या मनात काय आलं आणि आमचं आयुष्यच बदललं. ज्यांच्यावर प्रेम आणि विश्वास ठेवला ते फक्त रक्ताचे नव्हते, प्रेमाचे आणि विश्वासाचे होते. माझं नेहमी मत आहे की एक वेळ प्रेम कमी झालं तरी चालेल पण विश्वास कमी होता. हे माझ्यावर झालेले माझ्या आईने केलेले संस्कार. झालं 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी अनेक वेगळ्या घटना झाल्या माझ्या आयुष्यात. मला असं वाटलं की संपलं, आपल्या आयुष्याला काहीच अर्थ राहिला नाही, आता संपलं. हे सगळे ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवला तेच राहिले नाही, मग आपलं आयुष्य कसं होणार. माझ्या आईने मला एकच गोष्ट तेव्हा सांगितली. माझी आई म्हणली काय होईल ते होईल, बघून जाऊ, पण तुझा जन्मदाता जडचणीत आहे त्याच्यासाठी तू लढलं पाहिजे, यश अपयश देखील. आणि माझ्या आईचे ते शब्द आणि आजचा दिवस मी लढले. मी फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांनी आई 60 वर्ष जे कष्ट केले त्याच्यासाठी म्हटलं की लोकांना असं वाटतं की फक्त मुलगाच पुढे कर्तृत्वाने नाव घेऊ शकतो. मला देशाला आणि जगाला दाखवून द्यायचं होतं की जे मुलगा करू शकतो ते ही लेक ही करून दाखवू शकते, हे मला सिद्ध करायचं होतं या देशाला. आणि या लेकीला आशीर्वाद जो तमाम बारामती लोकसभा मतदारसंघांनी दिला ना, हे मी तुमच्या समोर नतमस्तक होऊन किती तुमचे आभार मानले तरी आयुष्यभर मी तुमच्या ऋणात राहीन. कारण का संघर्षाच्या, अरे चांगल्या दिवसात कोणीही पोचतो, पण संघर्षाच्या काळात जो माणूस आपल्याबरोबर उभा राहतो ना तो खरा माणूस. आणि हे सगळे संघर्षाच्या काळात हे व्यासपीठावरचे सगळे आणि तुम्ही सगळे, अरे अशोक गोगरे आलेले मी पाहिलेच नाही. अशोक गोगरे सगळ्यात जास्त मला ताकद देणारा माणूस म्हणजे अशोक गोगरे, मी कधी विसरणार नाही. एवढं सगळं चाललं होतं. आणि हा खरा योद्धा आहे बघा, हात बघितला का त्यांचा, पूर्ण परवाच्या दिवशी ऍक्सिडेंट झाला. आम्ही आग्रह करत होतो की दौरा बदलूया का, ते म्हणले नाही, मी लोकांना शब्द दिलाय, हात एवढा दुखतोय तरी आज इंदापूरला डॉक्टरकडे जाऊन एक्सरे करून तिथे मोठं प्लास्टर लावून हाताला सूज आहे, प्रचंड दुखतंय, औषधं घेऊन आज अमोलदादा आपल्यासाठी आलेत. याला खरा योद्धा म्हणतात. वा वा वा. त्याच्यामुळे तुम्ही बघा, एखाद्याने शब्द दिला तो कसा पाळायचा असतो हे शिकायचं असेल तर याचं आदर्श उदाहरण म्हणजे अमोल कोल्हे. अतिशय उत्तम वक्तृत्व, अतिशय उत्तम पार्लमेंटमध्ये काम, मतदारसंघामध्ये संपर्क, एक आदर्श खासदार असावा तर कुणासारखा असावा तर तो अमोल कोल्हेंसारखा असावा. तुम्ही बघा 1.5 लाख मतांनी निवडून आले. किती? 1.5 लाख. आमदार विरोधात, स्थानिक सोसायटी विरोधात, दूध संघ विरोधात, पंचायत समिती विरोधात, जिल्हा परिषद विरोधात, सगळे शाळा संस्था चालक विरोधात, दूध अजून कोण, बँक विरोधात, कोण राहिलं का अजून? हा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, सोसायटी, दूध संघ, बँक, कारखाना आणि झालं ना सरपंच. जे जे आपल्याकडे होतं तसंच तिकडे होतं, काय फार वेगळं नव्हतं. सगळे नाही बाई, मी नाही असलं काय बोलत नाही. पोरं मला उचकवतात पण मी नाही उचकवणार. हे असलं सगळे रोहितनी सुरू केलं की सगळी पोरं असलं काय काय बोलत बसतात बाई. असलं सगळ्या मलिता गँग वगैरे मी नाही. आपण रामकृष्ण हरी, आपल्याला तुतारी वाजल्याशी कारण आहे, पोरांना काय करायचं त्यांचा गोंधळ घालू द्या. त्यामुळे आपलं रामकृष्ण हरी, आपला पांडुरंग तासावरच आहे इकडे. त्यामुळे रामकृष्ण हरी वाजवा, तुतारी म्हणायचं आणि पुढे जायचं. बाकीचे लोक फार हुशार आहेत. मी आणि अमोलदादा अनेक दिवस एकमेकाला फोन करून म्हणायचं, अमोलदादा मला विचारायचं कसं चाललंय, म्हणलं तुमचं कसं चाललंय, मग ते म्हणायचं तुमच्यासारखंच. आणि ज्या दिवशी अमोलदादांनी एका माणसाला घ्यायचं त्या कमिटीमध्ये की दुसऱ्या दिवशी तो गायब, आमचा फोनच घ्यायचा नाही.
काय काय कथा आहेत, कधीतरी वेळ काढून येऊन सांगू. आता विधानसभा लढायची आहे, आता उगाच उगी दुडी नाही काढायची, कधीतरी परत भेटू गप्पा मारायला. पण हे खरं आहे, मी आता अमोलदादा ईश्वर विचार करत होते की खरंच आपल्याला पुढचं सरकार कसं हवं, हा मोठा निर्णय आपल्याला घ्यायचा. यावेळी भारताने मोठा निर्णय घेतला. ज्यांना असं वाटत होतं 400 पार वगैरे करतील, त्यांना 240 वर थांबवल्या आणि 40-50 अशा सीट आहेत जिथे खरंच निवडून आलेत का नाही किंवा कुछ तो गडबडे अशा आहेत. म्हणजे खरं 190-200 वर असते अडत. पण ठीक आहे, सरकार आलंय त्यांचं, त्यांनी काम करावं. पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला सरकार बदलावं लागतं. याचं कारण असं की महागाई आहे का, महागाई आहे की नाही आहे, बेरोजगारी वाढते का नाही वाढते, भ्रष्टाचार आहे का नाही. आता भ्रष्टाचाराबद्दल मी दिल खोल के बोलते, मला काही प्रॉब्लेम नाही. एक तर मी कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप केले नाही, मी कधीच कुणावर आरोप करते. ज्यांच्यावर केले त्यांनी त्यांचं बघून घ्यावं, आणि ज्यांच्यावर केले त्यात सगळी काश्मीर टू कन्याकुमारी सत्तेमध्ये. त्याच्यामुळे सगळे म्हणतात ते भारतीय जनता पक्ष आरोप करतं, नंतर वॉशिंग मशीन मध्ये घालतंय आणि मग पद देतंय. असा भ्रष्टाचार आपल्याला चालणार आहे का आपल्या देशात? या भ्रष्टाचाराला नाकारायची वेळ आली. आपल्याला सगळ्यांना रस्त्यावर खड्डे बसतात की नाही, एसटी वेळेवर येते का नाही, तुम्हाला सगळ्यांना एसटी मोफत दिली आहे ना. मी एकदा गावात गेले होते का, आणि मी गावात विचारलं का ग पोरींनो एसटी मोफत आहे का, ते म्हणले हो आहे. म्हणलं मग आनंदी का, त्या म्हणल्या नाही. म्हणलं का, ते म्हणले एसटीच येत नाही वेळेवर. म्हणजे एसटी मोफत केली आहे, पण त्या प्रायव्हेट गाडीने आम्ही जातो दुसऱ्या जणी सगळ्या मिळून, मोफत करून आमच्या पत्रात काय मिळालं. काल तर भोरला तो फोटो टाकणार आहे मी फेसबुकवर, बघा 2 दिवसांनी. भोरला तर अशा गाड्या आहेत की एसटी मध्ये बसतात छत्री घेऊन, सगळ्या आमच्या भोरच्या बसेस कळत आहेत. 2-2 तास मुलं एसटी स्टँडवर उभी असतात, कारण का मुलांना वेळेवर एसटी येत नाही. मी शब्द तुम्हाला देते, रेकॉर्ड करून ठेवा. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही कितीही निधी लागला तर पहिली यंत्रणा नीट करू, ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातली एसटी ही वेळेवरच तुमच्यासाठी येईल, याच्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही करू. आमचं आता पुण्याला जाताना मेट्रो बघता, मेट्रोला 18,000 कोटी रुपये, किती 18,000 कोटी, त्याच्यात किती शून्य हेही आपल्याला माहिती नाही. पण 18,000 कोटी रुपये मेट्रोसाठी दिले. 500 कोटी, 18,000 कोटीतले 500 कोटी तुम्ही एसटीला देऊ शकत नाही. 500 आम्ही फार नाही मागत, पण एसटीला यांच्याकडे द्यायला पैसे नाहीत. पण मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्ट साठी यांच्याकडे पैसे, जिथे मोठा कॉन्ट्रॅक्ट तिथे सरकार पुढे. अशा अंगणवाडी सेविकांना पगार वाढ दिला नाही, वेळेवर पगार येतो नाही. संजय गांधी निराधार योजनेचे वेळेवर पैसे आहे का सागर इकडे, कुठे आहे सागर? संजय गांधी निराधारचे पैसे वेळेवर येतात का? किती वेळा मला सारखं सागरचा फोन आला की समजायचं की पैसे नाही आले. 1 महिना उशीर झाला की याची मला कटकट भुंगा कानाला लागतो, ताई पैसे नाही आले, ताई पैसे नाही आले. अरे हो, करते माझे खिशातून नाही, सरकार आणि सरकार पण खिशातून देत नाही. कोणी कुणावर उपकार करत आणि लोक येऊन सांगतील की असं करा तसं करा, आम्हीच केल्यावर सगळे असं काही नसतं. सगळी सरकार चांगलं काम करतात. संजय गांधी निराधार योजना केली तेव्हा आम्ही कधी म्हणलो का तुम्हाला की आमच्या शेजारचं बटन दाबा नाही तर पुढे त्यांना पैसे मिळणार नाही, असं काही नसतं. जर चांगले सगळी सरकार सगळे कमी जास्त प्रमाणात चांगलं आणि वाईट काम करत असतात. माझं यांची वैयक्तिक काही कुणाची लढाई नाही, पण तुम्ही पैसे खाल्ले तर मी तुमच्या विरोधात लढणार. तुम्ही महागाई वाढवली मी तुमच्या विरोधात लढणार. तुम्ही आशा आणि अंगणवाडी महिलांना पैसे वेळेवर दिले नाही मी तुमच्याशी लढणार. आणि अशा आमच्या संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वेळेवर आले नाही तर मी सरकारशी लढणार. आणि यांच्याकडे सगळ्यासाठी पैसे येतो, मग ह्याच कामांसाठी कसे पैसे येत नाही? मोठा ब्रिज बांधायला यांच्याकडे पैसे येतात, त्याच्यासाठी पैसे आहेत, पण संजय गांधी निराधारला वेळेवर पैसे येत नाही, असं कसं होऊ शकतं? आशा आणि अंगणवाडी सेविकांना किती महिन्याला पगार आहे? 100-200 कोटी रुपये डोक्यावर न पाणी, पण 10,000 कोटी रुपयाचा रस्ता करायला पैसे. आता कारण तुम्हाला काय माहिती, परत पोरं काहीतरी मागून बोलतात, तसलं मी काय बोलत नाही.
पण हेच कारण आहे की नाही एवढं आपल्यालाही कळतं. ह्याच्यामुळे आपल्या सगळ्यांवर खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्याला विधानसभा, माझी सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता तिकिटाचा निर्णय जयंतराव आल्यावर सविस्तर त्याच्यावर बसतील, सर्वे होईल, सगळं आपण करू. एक बदललंय की 1 वर्षापूर्वी ना कोणी वाऱ्यावर दिसत नव्हते. आता जाऊ तिथे जयंतराव काल मला म्हणतात रात्री आमची खडकवासल्याची मीटिंग होती. खडकवासल्यात 6 इच्छुक आहेत आपल्याकडे. मला जयंतराव म्हणतात मागच्या वर्षी किती इच्छुक, मागच्या इलेक्शनला 5 वर्षापूर्वी किती इच्छुक होते? 0. पकडून त्या सचिन दोडकेला लढायला लावलं होतं. एकही इच्छुक नव्हता 5 वर्षापूर्वी. आज त्याच मतदारसंघात 6 इच्छुक आहेत. बघा, वक्त की बात आहे. आणि पक्षात विभाजन झालंय, म्हणजे विभाजन होऊनही 6 इच्छुक आहे. एकत्र होते तेव्हा 0 इच्छुक होता, जेव्हा विभाजन झालं तर 6 इच्छुक आले. अरे हवा बदल रही है. या राज्यात हवा बदलणार आहे म्हणजे सरकार बदलणार आहे. आणि तुमच्या मनातलं तुम्हाला हवं असेल, तुमची सेवा करणारं सरकार आणणार आहे. कांद्याला भाव आम्ही देणार, तुमच्या दुधाला भाव आम्ही देणार. आणि मी तुम्हाला शब्द देते, शेतकरी असेल, महिला असेल, आमचं सरकार आल्यावर नुसतं 1500 रुपये देणार नाही, 1500 रुपये तर देणारच, पण त्याच्या पुढे जाऊन मी शब्द तुम्हाला देते, या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून ठेवा की या राज्यातली कुठलीही लेक जेव्हा घराच्या बाहेर जाईल ना, ती घरी परत येईल तोवर जबाबदारी आमच्या सरकारची असेल, तिची सुरक्षितता ही आमची जबाबदारी असेल. आता तुम्ही विचाराल कसं काय तुम्ही शब्द देणार? तुम्हाला आठवत असेल कैलासवासी आर पाटील जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री होते तेव्हा महिलांची सुरक्षितता आजपेक्षा जास्ती नव्हती, होती की नाही? आर आबा जेव्हा मंत्री होते तेव्हा होती की नाही? त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे, ए बाबा मला बिना चष्म्याने दिसत नाही चिठ्ठी. आणि काय प्रॉब्लेम आहे की इंदापूरमध्ये चिठ्ठी आली की भाषणात गडबड होते. आपल्याला सगळ्यांनाच अनुभव येतो, माझा नाही. इंदापूर ते बाबुळगाव 5 वर्ष एसटी बंद आहे, चालू करावी. येस, नम्र विनंती करू नका, तुमचा अधिकार आहे. नम्र नको, विनंती पण करू नका, सांगा चालू करून द्या, मी चालू करून देते तुम्हाला, काय काळजी करू नका. पण आपण सगळेच एक आज निर्णय घेऊया की आपल्याला सरकार बदलायचंय. आता सरकार बदलण्यासाठी मी फक्त तुमच्या आयुष्यातली पुढचे 90 दिवस, 3 महिने किंवा 75 दिवस प्रत्येकाने गाव वाडी वस्तीपर्यंत जाऊन तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे. त्यात सगळे तुतारी 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 करत फिरतात, नुसतं तुतारी नाही, आपल्याला जरा साताऱ्यात धक्का बसलाय. त्याच्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे. तुम्ही बघा ना, त्यांनी पक्ष नेला, चिन्ह नेलं. 1 वर्षापूर्वी मला असं वाटायचं अरे बापरे आता काय होणार, आपला पक्ष नेला, आपलं चिन्ह नेला, आपलं सगळं झालं, आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं. माझ्या पांडुरंगाची इच्छा बघा, काय ते रामकृष्ण हरीने टाकावं माझ्या पदरात, तर तुतारी वाजवणारा माणूस किती मोठा शुभ संकेत आहे बघा. तुतारी कधी वाजते? तुतारी वाजते जेव्हा लग्न कार्य असतं. तुतारी कधी वाजते? जेव्हा तुम्ही नवीन काहीतरी कार्य सुरू करता. तुतारी कधी वाजते? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती. त्याच्यामुळे तुतारी हे शुभ संकेत आहे. आपण सगळ्यांनी तुतारी वाजवणारा माणूस याला जी साथ लोकसभेला विश्वासाच्या नात्याने दिली, त्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. आज इथे आल्यानंतर आप्पासाहेब आपण आणि आपली सगळी या टीमनी आमच्या सगळ्यांचं जे प्रेमाने स्वागत केलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. पुढचा कार्यक्रम हा बारामतीला आहे. बारामतीला मला 1 तास तरी लागेल इथून जायला, 1 सव्वा तास. BKP यांनी जाईन मी पटकन. त्याच्यामुळे आम्ही तिघं म्हणजे पुढे जाऊ. तोपर्यंत मी विनंती करते, कारण ती सभा 5 वाजता होती, इथे 5:15 वाजते. त्याच्यामुळे मी पुढे जाऊन ती सभा सुरू करते. तोपर्यंत मी अमोलदादांना विनंती करीन की त्यांनी त्यांचा आधी सत्कार घ्यावा आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. पुढच्या 5-1 मिनिटात जयंत पाटील येतील किंवा त्यांचाही काय सांगायचं
क्राईमची एवढीच मागणी आहे की आशा वर्करला पगार वाढायची मागणी करावी. आशा वर्करला पगार वाढवायचे ते सगळे काय झालं? म्हणजे अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर दोघींचाही पगार वाढायचा जो प्रस्ताव आहे, किती म्हणताय? काय वाढ आलं नाही? 8 महिने झाले वाढीव मानधन आलं नाही. काळजी करू नका, तुमची ही बहीण जोपर्यंत आहे तुम्हाला एक एक पैसा या सरकारकडून तुमच्या घरात आल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. हा शब्द मी तुम्हाला देते. उद्या मुख्यमंत्र्यांशी बोलतो. काय काळजी करू नका. 8 महिने वाढीव पगार आला नाही ना. दुसरं की बलात्कार झालेल्या होणारे व शिक्षा कधी होईल. बारामती लोकसभा मतदारसंघात आणि पुणे जिल्ह्यात हा क्राईम वाढलेला आहे. मी ते यायच्या आधी दौंडला होते. दौंडला दिवसा ढवळ्या एका मुलाचा खून झालाय. त्याचा सगळा व्हिडिओ आहे. मुलाचा धावा उद्या दिवसा म्हणजे गेले, खून झाला, मुलगा बाहेर आहे, रक्त दिसतंय. अतिशय भयानक परिस्थिती आहे. त्याच्यामुळे क्राईम या राज्यात वाढलेला आहे. काळजी करू नका. 3 महिने कळकाळ. आपल्या विचाराचा इथे गृहमंत्री आल्यावर तुम्हाला क्राईम हा शून्यावर आणून देऊ. कारण का पोलीस जागेवर आहे, ते वरती बसणार आहेत ना, त्यांचा प्रॉब्लेम झालाय. त्याच्यामुळे पुढचे 2-3 महिने जरा सहन करा. कारण कधीच आपल्या पुण्यात मला सांगा, कोयता गँग वगैरे कधी ऐकलं होतं का आपल्या काळात? कोयता गँग ऐकते, बलात्कार, इथे दिवसा ढवळ्या खून होत आहेत. कोणीतरी मोठ्या माणसाच्या मुलांनी जाऊन गाडीचा ऍक्सिडेंट केला, 2 मुलं त्याच्यात गेली, त्याच्यात रक्ताच्या तपासण्यात रक्त बदललं. अशा गलिच्छ गोष्टी आपण कधी केल्या नाहीत आणि कधी करणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. पुढचे 2-3 महिने फक्त सहन करायला लागेल. एकदा सरकार बदललं, आपल्या विचाराचा गृहमंत्री आला आणि आशा आणि अंगणवाडी वर्करच्या आपली महिला बालकल्याणचं यंत्रणा आली की जागेवर बसून आपण तुमचे सगळे प्रश्न सोडू. आज इथे आल्यानंतर आपण अतिशय प्रेमाने स्वागत केलं. याबद्दल तुमचे मनपूर्वक आयोजकांचे आभार मानते. आणि पुन्हा एकदा तमाम इंदापूरकरांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि त्यांनी, तुम्ही सगळ्यांनीच तुतारी वाजवणारा माणूस याच्या शेजारचं बटन दाबून तो विश्वास माझ्यावर दाखवला, याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या समोर नतमस्तक होऊन तुमचे मनापासून आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.